नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर लाडक्या बहिणींच्या हाती रुपे कार्ड. बालकन्या मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा समोर आली मोठे. तर आदिती तटकरे यांनी मोठी बातमी दिलेली आहे. तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या इंस्टाग्राम ID ला पण फॉलो करा. तर बघूया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2.5 कोटी महिलांना 1,500 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या योजनेचा विस्तार करताना लाभार्थी महिलांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून रुपे कार्ड वितरित करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. तर नाशिक शहरातील पीक रिक्षांची सेवा विमानतळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. महाकवी कालिदास कला मंदिर येथे गुरुवारी जिल्हा महिलांसाठीच्या विविध योजनांचा तसेच जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत महिलांना इत्यादी पीक रिक्षांचे वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी मंत्री तटकरे बोलत होत्या. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, महिला व बालविकास विभागाचा आयुक्त नयना गुंडे आदी उपस्थित होते. तर मित्रांनो, हे रुपे कार्ड कशाचा वापर करावा तर हे जाणून घ्या. क्रेडिट कार्ड प्रमाणे वापर करायचा आहे. तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेला बळकटी देताना लाभार्थी महिलांना रुपे कार्ड वाटप केले जाणार आहे. त्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्रासह अन्य काही बँकांशी सरकारने करार केले आहेत. महिलांना हे कार्ड क्रेडिट कार्ड प्रमाणे वापरता येईल. मात्र मद्य दुकाने व पानटपऱ्या येथे या कार्डचा वापराला बंदी असेल. तर मित्रांनो, हीच महत्त्वाची मोठी अपडेट होती. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तुमचे भविष्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.